आज या बोलू नका, थांबा जरा 2 मिनिटं 2 मिनिटं आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार मी आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे। आज सकाळी राज्यभरातले आमचे विद्यमान आमदार, विद्यमान खासदार, आजी माजी मंत्री यांची बैठक आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी घेतलेली होती। या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी आमच्या केस चालू आहे त्या केसचा निकाल एवढ्या 2-3 दिवसामध्ये त्या आम्ही नाव आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये जी काय आमची मागणी आहे त्यानुसार तो निर्णय येत्या 2-3 दिवसात सुप्रीम कोर्टाने द्यावा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। जे आम्ही थांबलोय ते आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमापोटी त्यांचे नेतृत्व हे राज्याला मान्य असणारे नेतृत्व असल्यामुळं साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढण्याचा आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे। त्याच्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने आम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये आमचं नाव आणि चिन्ह द्यावं आणि ते नाव चिन्ह घेऊनच आम्ही आमची स्वतंत्र भूमिका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणारी पार्टी होती तेच अस्तित्व घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आमचं नाव, आमचं चिन्ह हे पवार साहेब होतं, आहे आणि उद्या सुद्धा राहील। त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही चर्चा आहेत या चर्चांना काही अर्थ नाही। या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षात या ठिकाणी मर्ज होणे, दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे असा बिलकुल काही विषय नाही। त्यानुसार आमचा महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा पहिला मेळावा हा 24 तारखेला शनिवारी म्हणजे पुढच्या शनिवारी 24 तारखेला सकाळी 12 ते 3 हे या ठिकाणी पुणे शहरामध्ये आयोजित केलेला आहे। ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल, आमचा शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आम आदमी पार्टी, भाकप ही सगळी मंडळी एकत्रित आम्ही त्या मेळाव्यानुसार जाणार आहोत। 21 तारखेला पवार साहेब हे मंचरच्या सभेला संबोधित करणार आहेत आणि एकूणच आमचा स्वतंत्र बाणा कायम ठेवत येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये जे आम्हाला नाव मिळेल, चिन्ह मिळेल ते घेऊन या ठिकाणी लोकांसमोर जाण्याचा निर्णय आमचा झालेला आहे। या ठिकाणी आमचा इंडिया अलायन्सचा मेळावा हा पुणे शहर, पुणे जिल्हा हा एकत्रित मेळावा पुणे शहरामध्ये संपन्न होणार आहे 24 फेब्रुवारी सकाळी 12 वाजता। या बातम्या साफ चुकीच्या आहे। आदरणीय पवार साहेबांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची केस ऍडमिट झालेली आहे, आमचं नाव चिन्ह काय असू शकेल या संदर्भातली चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणे, दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेणे या बातम्या तथ्यही नाहीत। कुठेतरी आम्ही या ठिकाणी बॅकफूटवर आलो काय किंवा आम्ही नका या ठिकाणी मर्ज होतो काय अशा प्रकारच्या चुकीच्या चर्चा करून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा प्रयत्न 100% जाणीवपूर्वक होत आहे। 100% या बातम्या पेरल्या जातात। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने जनतेमध्ये जाईल। त्यांचं नाव, त्यांचं चिन्ह घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढेल। असं आहे ज्यांना आजही पवार साहेबांच्या नावाचं भय वाटतं, ज्यांना आजही पवार साहेब हे त्यांचं पक्ष, नाव, चिन्ह घेऊन जर लोकांमध्ये गेले तर आपण या ठिकाणी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत होऊ अशी भीती ज्यांना वाटती ते अशा प्रकारची चर्चा करतायत। पण पवार साहेब या वयात सुद्धा आपला नका या ठिकाणी बाणा दाखवत आहेत आणि मला खात्री आहे की आम्ही हे नवीन चिन्ह आणि नवीन नाव येणाऱ्या 2-3 दिवसात घेऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये नक्की जाऊ। असं आहे मंगलदासी बांधल हे कुठले नका या ठिकाणी राजकीय पंडित आहेत मला माहिती नाही, पण त्यांच्या बातम्या ह्या निश्चित त्यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चानुसारच त्या ठिकाणी कुठेतरी मिश्किलपणाच्यात असं मला निश्चित वाटतं। ज्यांना शरदचंद्रजी पवार या नावाची ॲलर्जी आहे, ज्यांना शरदचंद्रजी पवार या नावाचा ज्यांनी धसका घेतलाय, मंगलदास बांधल हे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संबंधित नाही। अगोदर मंगलदास बांधल यांच्या अगोदर ही बातमी आली, खरं तर बांधलांनी बातम्या ऐकूनच बाहेर दिलेला आहे। नेमकं बाहेर हा जे कोणी दावा करतंय, जे काय हे बातम्या पेरतायत त्या बातम्या साफ चुकीच्या आहेत। आम्ही आमचं नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन म्हणजे या ठिकाणी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावानं घड्याळ मिळावं ही आमची कोर्टाला मागणी आहे। पण ते नाही मिळाल्यास नवीन नाव, नवीन चिन्हावर आम्ही निवडणुका लढू हा निर्धार पक्का झालेला आहे। बातम्या पेरण्यामागचं कारण तेच आहे की या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब
हे दुसऱ्या पक्षात मर्ज होते म्हटल्यानंतर त्यांच्या बरोबरची जी सैन्य आहे ते इकडे तिकडे पळून जाईल किंवा या ठिकाणी थोडं नका डिस्टर्ब होईल ही त्यामागची भावना आहे. पण या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी आमची बैठक घेतली, मला आपल्याशी संवाद साधायला सांगितलेला आहे. या ठिकाणी कुठल्याही पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवार साहेबांचा पक्ष मर्ज होणार नाही. आम्ही आमचं जुनं चिन्ह नवीन जुनं नका नाव मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पण ते जरी नाही मिळालं तरी येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन या ठिकाणी जनतेपर्यंत जाऊ. नाही, राज्यसभेची याच्यामध्ये काही चर्चा झाली नाही. आजची बैठक ही नाही आघाडी म्हणून एकच उमेदवार देणार आहात, वेगळे वेगळे उमेदवार देणार आहात. काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरेंचे नाव समोर आलेले आहे राज्यसभेचे. या ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सच्या उमेदवाराच्या संदर्भात आदरणीय पवार साहेबांची वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे. त्या चर्चेचा या ठिकाणी काही संबंध नाही. आज फक्त सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी आपलं काय आर्ग्युमेंट आहे, त्याचबरोबर आपलं नवीन चिन्ह काय असेल त्या संदर्भातील नवीन चिन्हाची चिन्ह आम्हाला दाखवण्यात आली आणि त्यानुसार जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या 2 दिवसात कळेल. त्यामुळे त्या चिन्हाशी आपण त्या चिन्हातलं एक चिन्ह आपल्याला मिळणार आहे, ते घेऊन आपल्याला जनतेपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यावर जनता विश्वास ठेवून आपल्याला मतदान करेल अशा प्रकारचा आशावाद पवार साहेबांनी दाखवलेला आहे. या ठिकाणी मला महाराष्ट्राच्या युवा पिढीवर आणि समस्त जनतेवर विश्वास आहे. सोशल प्लॅटफॉर्म इतका मजबूत आहे की कुठलंही नाव आणि कुठलंही चिन्ह मिळालं तरी विदिन 59 सेकंद हे अख्ख्या शहराला, राज्याला आणि देशाला निश्चित हे चिन्ह पोहोचेल आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या. जे चिन्ह आणि जे नाव मिळेल आमच्या दृष्टीने शरद पवार साहेब हेच आमचं नाव आणि हेच चिन्ह आहे. त्यामुळे चिन्ह काही जरी मिळालं तरी जनता ते नाव आणि चिन्ह नक्की स्वीकारेल. बिल्कुल ये सारी झूठी बातें है. शरद पवार साहब की पार्टी ये कल भी पवार साहब के नाम पे थी, आज भी है. कल जो भी हमको सिंबल मिलेगा, जो भी नाम मिलेगा उसके वो लेकर हम लोग जनता में जाएंगे. पार्टी मर्ज करने का कोई इरादा कल भी नहीं था, आज भी नहीं और कल भी नहीं रहेगा. आज की मीटिंग के बारे में बताइए. क्या आज की मीटिंग आने वाली पार्लियामेंट और क्या असेंबली के चुनाव के बारे में थी. उसमें हम लोग अभी 24 तारीख को इंडिया अलायंस की एक सभा पुणे में अरेंज कर रहे, उसकी तैयारी चल रही थी. उसी के साथ हर जिले में, हर तालुका में इस तरीके की इंडिया अलायंस की सभाएं होगी, पब्लिक रैलीज होगी और उसी के साथ नया सिंबल और नया नाम ये हमें ये वीकेंड तक मिलेगा. वो जनता तक पहुंचाने का इरादा इसमें मौजूद किया गया. लेकिन जो खबरें आ रही हैं उसके पीछे क्या साजिश? जिनको पवार साहब के नाम की एलर्जी है, जिनको पवार साहब के नाम का खौफ है, जिनको लगता है कि पवार साहब मेरे मतदार संघ में आएंगे, मेरे असेंबली या पार्लियामेंट की कॉन्स्टिट्यूंसी में आएंगे, वो अगर पब्लिक रैली करेंगे तो मैं हार सकूंगा. ऐसे सारे लोग राष्ट्रवादी पार्टी जो पवार साहब की पार्टी है वो कांग्रेस में मर्ज होने जा रही है, ऐसी तरीके की झूठी अफवाहें यहाँ पे लोगों में बता रहे. लेकिन उस अफवाह या उस रूमर्स में कोई विश्वास न रखे, ये आह्वान मैं करता हूँ. थैंक यू.